मागे सर नमस्कार, मी विलास. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा आयडीवरती पाहता. फायनली खूप या ठिकाणी असणार उमेशच्या घरी साप निघाला आहे. मला फोन आला होता साप निघाला आहे म्हणून सुनील चांदगुडे यांचा. तर त्या ठिकाणी खरं तर काल पण फोन आला होता, पण तो साप विटामध्ये बसलेला आहे. त्यामुळे काल काय जाणं शक्य झालं नाही, कारण जवळपास 5,000 होते. म्हणजे चला निघल्यावरती परत फोन करा, परत आता निघलेला आहे. आता चाललो आहे साप पकडायला. संपूर्ण व्हिडिओ पहा. खरंच त्यांचं म्हणणं आहे की तर नाग आहे. आता नाग आहे का 10 महिने दिवसामध्ये 10 महिन्याने नागाचं प्रमाण खूपच आहे. मला ज्यावेळेस फोन आला आहे त्यावेळेस ते 2च सापाच्या प्रजाती प्रामुख्यानं मला पकडायला बोलवत आलेले आहेत. त्या दिवशी 2च पकडला. आता काय भेटतं काय माहिती नाही आहे. चला पहा संपूर्ण व्हिडिओ. नाव दिलं आहे का? पहिल्यापासून ते पळाचं नाव पडलं. कुठलं? तर मित्रांनो, आपण साप पकडायला आलेलो आहे. साप बसलेला त्या विटामध्ये. ते होल दिसतंय, त्या होलमध्ये साप आहे, पण तो विषारी जातीचा नाग आहे. त्याला इंग्रजीमध्ये साहजिकच आपल्या भागामध्ये निघणारी इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, भारतीय नाग किंवा सायंटिफिक नाजा असं त्या सापाला बोललं जातं किंवा त्या नागाला बोललं जातं. नाग काढायचं म्हटलं तर जवळपास 5,000 विटा आहेत. किती आहेत? 5,000 विटा आहेत. आणि एवढं 5,000 विटा काढल्याशिवाय तो साप काय निघणार नाहीये. पण जेवढ्या असणार तेवढ्या विटा. आता साप तर दिसतोय, जेवढं शक्य होईल तेवढं आता काढून घेऊया आणि मग त्या असणारा नागाला पकडायचं. चला, कुठून घेताय? वरनच काढताय का? जेवढं सुरुवातीला चालू करा, म्हणजे 2-4 थापे जर काढल्या नाही एवढ्या फटक्यात, थोडा हाताला येईन एवढा असं धरायसारखा जरी असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये. साप या पिळामध्ये बसलोय. साप तर दिसतोय, साधारण नाही म्हटलं तरी 2.5-3 फूट साप आतमध्ये. मग तेवढ्या आतमधनं साप काढायला म्हटलं तर सगळ्या विटा काढायला लागणार आहे. पहा संपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला तो इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, भारतीय जातीचा विषारी जातीचा असणारा नाग मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. तिथंच हॉल पाडून पाडला परत ते म्हणा झाला उद्योग करून. साप गेला मित्रांनो विटामध्ये. पण आता सापाचं काढायचं जर म्हटलं तर आता हे घरचे म्हणतायत साप तर पकडाच तुम्ही. तर साधारण ह्या 5,000 विटा आहेत आणि खाली दिसणाऱ्या होलमध्ये तो साप काल रात्री गेलाय. सकाळी आत्ता मला बोलवाय आलं तर तो साप मला पण दिसलाय. पण आता पर्याय नाही, एक विट काढल्याशिवाय. आता सापाला जसं जसं पुढं जागा भेटेल तसं साप पुढं जाईल. सगळे मिळून विटा काढतायत. पण आता बघूया भेटतोय का नाही. एवढे मेहनत करून पण तो साप भेटला म्हणजे बरं आहे. सकाळी परत फायनली 1,500 वीट काढल्यानंतर कोब्रा जातीचा इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, भारतीय नाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तुला नाही दिसला मग काय? वरनं पडल बेमा. आता मागे सर लय मोठा आहे लागा. अरे त्याची सेफ्टी गुतली म्हणून थांबलाय.
तर फायनल आपण मित्रांनो विषारी जातीच्या नागाला आता पकडलंय. त्या नागाचं नाव आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, सायंटिफिक नेम नाजा. त्याला काही ठिकाणी भारतीय नाग, गवळ्या नाग, जे पॉयझन विषारी सापांमधला असणार हा विषारी जातीचा नाग आहे. बरेच लोक समजतात की नागाला ह्या नाग किती लोकांना मारू शकतो. कमीत कमी याचं एवढं विष आहे की 15 लोक तर सहज मारेल, एवढं हा विषारी आहे. काही सापांच्या मागं हुडमार्क, ज्याला आपण 10चा मोडलिखितला अंक म्हणतो, त्या नागाच्या पाठीमागं पाहिलं तर तुम्हाला स्पष्ट पाहायला भेटेल. आता या नागाला डिस्टर्ब न करता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. त्यावर काल रात्री निघालेला आहे नाग हा. काल फोन केलता पण काय येता आला नाही पकडायला, किंवा तो विटांमध्ये गेला होता. तेवढ्या विटा रात्रीच्या वेळेस काढणं शक्य नव्हतं. परत सकाळी चेक केलं तर त्या ठिकाणी हा नाग होताच. आणि फायनली आता त्या जवळपास 1000-1500 विटा काढल्यानंतर हा नाग त्या ठिकाणी भेटला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, साप पकडायला आम्ही जातो, अनेकांना वाटत असतं की साप पकडावा, पण असं कोण मेहनत करत नाही की 1000-1500 विटा काढायच्या नंतर तिथून असणारा त्या सापाला पकडायचं. फायनली आता या नागाला पकडून बरणीत निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो. हा तिकडे जा घरात जा, तिथे जा घेऊन तिला. दिवसापासून इथंच फिरतोय बरं का. त्या दिवशी आमच्या गावात गेलते आम्हाला लांब सोड बाबा. आणि आमचा पोरगा नेतो सांगितलं शिकव साप. काय नको, एवढं सोपं नाही ती. व्यवस्थित नसेल बरं का. फायनल पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललोय. नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि या दिवसामध्ये खरं तर तुमच्या भागामध्ये, तुमच्या घराच्या शेजारी, रानामध्ये, मळ्यामध्ये, शेतीमध्ये, लोकवस्तीमध्ये, कित्येकदा घरामध्ये देखील अशा सापांच्या जाती तुमच्या घरामध्ये निघणार आहेत. त्यामुळं सापाचा कलर बघून घ्या. आणि साप लोकवस्तीमध्ये आला, तुमच्या घरामध्ये आला तर काळजी करू नका. सगळे साप विषारी असतात असं नाही आहे. नाग साहजिकच विषारी आहे. आणि त्याचबरोबर या दिवसांमध्ये जुळे सापांचा पण पाहायला भेटते. कित्येकदा फोन येत आहेत मला की आमच्या मळ्यामध्ये जुळे साप आहेत आणि ते जुळे साप पकडायला. खरं तर जुळे साप पकडायचं काही नाही आहे, पण ते तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तर तुम्ही कशाला त्याला पकडून दुसऱ्या जागेवर सोडायचं. हा एक हा विषारी असेल, लोकवस्तीमध्ये असेल तर त्यापासून तुम्हाला धोका असेल तर साहजिकच आहे त्याला आपण सोडू निसर्गाच्या सानिध्यामध्ये. अशा काही सापांच्या जाती तुमच्या इथं निघाल्यास तर लांब सोडल्या पाहिजेत. त्या पण लोकवस्तीच्या बाहेर किंवा त्याचा जिथं आदिवास आहे अशा ठिकाणी त्याला सोडणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू. आणि 1 लाख सबस्क्राईब आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण करायच्यात. आता जवळपास 29,051च्या आसपास सबस्क्रायबर झालेले आहेत. अजून जवळपास 57 म्हणजे थोडक्यात 70,000च्या आसपास आपल्याला सबस्क्राईब कमी आहेत. 70-71,000. 1 लाख सबस्क्राईब लवकर करायच्यात. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहता तेवढ्याने सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनल 1 लाख सबस्क्राईब कंप्लीट होतील. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. मित्रांनो, ज्या नागाला आपण पकडलो होतो त्या नागाला सोडायला आलो. मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक सांगायचं आहे की बरेच वेळेस आपण साप धरतो उन्हाळ्यामध्ये. आता खरं तर उन्हाची तीव्रता खूप आहे आणि आपण साप पकडलेला आता खरं तर सोडायला आलो आहे. कुठं त्याला मोकळ्या जमिनीवरती सोडू नका. ज्या ठिकाणी झाडं असेल, जिथं थोडी सावली असेल, अशा ठिकाणी असणाऱ्या सापाला किंवा त्या नागाला सोडायचा प्रयत्न करा. जेणेकरून जमिनीची जी हीट आहे किंवा जी गरमी आहे त्याला चटके बसणार नाही, त्याला भाजणार नाहीत, ह्याची पण तितकीच काळजी घेतलं पाहिजे. ह्या ठिकाणी सगळी झाडं आहेत आणि अशा झाडावरती साप तो निवांत राहील. मागं पाहिलं तर तुम्हाला
त्याला कुठं ना कुठं आडूस आहे लपण्यासाठी अशा ठिकाणी आपण या नागाला सोडतो. चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.